विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल बघितलं. त्यानंतर आता बघूया आजच्या 10 ॲडजस्टमेंट. तर यामध्ये सर्वसाधारणपणे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हा भाग आपल्याला दिलेला आहे. मग याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आपल्याला दिल्यानंतर हा जो काही इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग भाग दिलेला आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे काय की या ठिकाणी पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये जे 2 किंवा 2पेक्षा अधिक जे भागीदार असतात त्यांनी खाजगी वापरासाठी काही मालमत्ता विथड्रॉन केलेली असते. मग ती पैशाच्या स्वरूपात असेल किंवा मालाच्या स्वरूपात असेल. जर ती पैशाच्या स्वरूपात असेल तर त्या ड्रॉइंग्सवर इंटरेस्ट व्याज आकारलं जातं. आणि ही जी काही इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हा जो काही भाग असतो याच्यामध्ये जर आपल्याला या ठिकाणी आपली संस्था जर खाजगी वापरासाठी भागीदाराने मालमत्ता उचललेली असेल, ज्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो, जर घेतलेली असेल तर त्याच्यावर व्याज जे करत असते संस्था, तो त्या संस्थेचा किंवा आपल्या संस्थेचा फायदा असतो. मग ही इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे इफेक्ट कोणते असतात? ॲडजस्टमेंटमध्ये बहुतांशी वेळेस सांगितलं जातं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स @ 5%, 10% एक्सेट्रा. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे जी काही खाजगी वापराकरता उचललेली मालमत्ता असते त्याच्यावरचं व्याज. मग सुरुवातीला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे घेतलं जातं. का बरं? तर त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ऑल टाईप्स ऑफ इन्कम्स अँड गेन्स, बिकॉज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज ॲन अवर इन्कम ऑर गेन्स. म्हणून पहिला इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला जातो. त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट हा घेतला जातो शो ऑन अ डेबिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. आपण ज्यावेळेस पार्टनर्स करंट किंवा कॅपिटल अकाउंट तयार करत असतो त्यावेळेस तो पार्टनर्स करंट किंवा कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला त्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स घेतला जातो. किंवा लॅबिलिटी साईडला जर आपले कॅपिटल्स असतील, इन दॅट केस आपण करंट अकाउंट ओपन केलं नाही किंवा कॅपिटल अकाउंट ओपन केलं नाही, कॅपिटल अकाउंट आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला घेतलेलं असेल तर लॅबिलिटी साईडला त्या ठिकाणी जे कॅपिटल्स असतात त्या कॅपिटल्समधून जी ड्रॉइंग्स वजा करतो त्याचबरोबर ड्रॉइंग्सवरचं व्याजही त्या ठिकाणी वजा केलं जातं. किंवा कॅपिटल अकाउंट ओपन केलं, करंट अकाउंट ओपन केलं तर त्याच्या डेबिट साईडला ज्या पार्टनरने ड्रॉइंग घेतलेली आहे त्या पार्टनरच्या कॉलममध्ये त्या ठिकाणी घेतलं जातं. देन आफ्टर स्टुडंट्स, इंटरेस्ट ऑन लोन टेकन. जर तुम्ही एखाद्या प्रकारचं कर्ज घेतलेलं असेल किंवा आपल्या संस्थेने एखादं कर्ज घेतलेलं असेल, इंटरेस्ट ऑन लोन टेकन. जर कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जावरचं व्याज आपल्याला भरावं लागतं आणि ते व्याज भरत असताना तो आपला खर्च असतो. म्हणून पहिला इफेक्ट विद्यार्थ्यांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन लोन बिकॉज इज ॲन अवर एक्सपेन्सेस. दॅन सेकंड इफेक्ट स्टुडंट्स, लोन टेकन ऑन बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. मग त्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन लोन म्हटलं की त्या लोनमध्ये ते इंटरेस्ट ॲड करायचं असतं लॅबिलिटी साईडला. मग या ठिकाणी आपण ॲड इफेक्ट म्हणत असतो. मग ते जे काही लोन असेल, लोनची अमाऊंट समजा 50,000 असेल आणि 10% इंटरेस्ट ऑन लोन दिलेलं असेल तर 50,000 गुणिले 10/100 आपण 5,000 रुपये व्याज काढत असतो. मग खाली आपण लिहायचं असतं त्याच्या खाली ॲड इंटरेस्ट ऑन लोन @ 10% आणि 5,000. 50,000 + 5,000 इज इक्वल टू आउटर अमाऊंट 55,000. दॅन सेकंड इफेक्ट ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स डेबिट साईड टू इंटरेस्ट ऑन लोन 5,000. ओके स्टुडंट. मग या ठिकाणी या अशा पद्धतीने इफेक्ट करावा लागतो. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड
ऑन लोन गिवन. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन गिवन. मग या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट ऑन लोन गिवन किंवा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट सांगितलेलं आहे. मग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हटलं की काय, की या ठिकाणी आपण एखाद्या भागीदारी संस्थेमध्ये एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो अमाऊंटची किंवा शेअर्सची इन्व्हेस्टमेंट करत असतो. त्याच्यावर आपल्या संस्थेला काही ना काही परतावा मिळत असतो व्याजाच्या स्वरूपात, ज्याला आपण इंटरेस्ट म्हणत असतो. देन व्हेन युअर इन्व्हेस्ट अमाऊंट इन इच अदर कंपनीज. मग एखाद्या दुसऱ्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्याच्यावरचा परतावा म्हणून आपल्याला या ठिकाणी इंटरेस्ट व्याज हा त्या ठिकाणी मिळत असतो आणि तो आपला फायदा असतो. इन दॅट केस सेम सिच्युएशन लोन गिवन. आपण दुसऱ्या इन्स्टिट्यूशनला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा थर्ड पर्सनला आपण या ठिकाणी लोन दिलेलं असेल. आपण एखाद्याला कर्ज दिलं म्हटल्यानंतर त्याच्यावरचं मिळणारं व्याज हाही आपला फायदा असतो. म्हणजे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटवरचं जे काही व्याज आहे किंवा जे काही लोन गिवन आहे, लोन दिलेलं आहे, तर ते लोनवरचा व्याज जो आहे तो आपला विद्यार्थ्यांनो फायदा असतो. मग हे इन्व्हेस्टमेंट असेल किंवा लोन गिवन असेल हा आपला फायदा आहे आणि त्याच्यावर मिळणारं व्याज हे नेहमी शो ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑर इंटरेस्ट ऑन लोन इन ब्रॅकेट गिवन. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बिकॉज इन्व्हेस्टमेंटवरचं व्याज आणि लोन गिवनवरचं व्याज हा आपला फायदा असतो, म्हणून आपण क्रेडिट साईडला घेत असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. त्यानंतर दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण घेत असतो. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि लोन गिवन म्हणत असतो, त्याच्यामध्ये ॲड इंटरेस्ट ऑन लोन असंही आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. या पद्धतीने आपल्याला हे ॲडजस्टमेंट घेता येईल. देन आफ्टर नेक्स्ट ॲडजस्टमेंट इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ॲक्सिडेंट. मग या ठिकाणी इन्शुअर्ड विमा उतरवलेला गुड्स माल डिस्ट्रॉय नष्ट झाला बाय फायर ऑर ॲक्सिडेंट. मग विमा उतरवलेला माल हा आगीमध्ये जळून खाक झाला किंवा ॲक्सिडेंटली तो माल खराब झाला. मग त्याचा इफेक्ट काय विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस मालाचं नुकसान होतं, मालाशी किंवा उत्पादनाशी प्रत्यक्ष रिलेटेड अकाउंट जे आहे ते ट्रेडिंग अकाउंट येत असतं, म्हणून आपण पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटला घेत असतो. त्याची आपल्याला भरपाई इन्शुरन्स ज्यावेळेस आपण मालाचा केलेला असतो त्यावेळेस आपल्याला त्याची भरपाई मिळत असते विद्यार्थ्यांनो, म्हणून इन्शुअर्ड आपण ज्याला म्हणतो. मग ज्यावेळेस भरपाई मिळत असते त्यावेळेस आपल्याला पैसा मिळत असतो आणि तो पैसा आपण ॲसेटला घेत असतो. आणि आपण मालाचा ज्यावेळेस इन्शुरन्स उतरवतो त्याची भरपाई मिळते, परंतु त्याबरोबर तोटाही होत असतो. इन दॅट केस आपण 1,00,000 रुपयाचा इन्शुरन्स उतरवलेला असेल, विमा उतरवलेला असेल आणि आपला माल हा आगीमध्ये जळून खाक झाला, तर 1,00,000च्या मालाचा 1,00,000 रुपये इन्शुरन्स आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही. 90% अमाऊंट 95% अमाऊंट म्हणजे 90,000 रुपये 95,000 रुपये आपल्याला त्या विमा मिळत असतो. मग 1,00,000 रुपयाचा माल होता, 90,000 रुपये आपल्याला भरपाई मिळाली, तर आपला 10,000 रुपये तोटा झाला. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जर आपण 1,00,000चा या ठिकाणी विमा उतरवलेला असेल, भरपाई आपल्याला 90,000 रुपये या ठिकाणी मिळालेली असेल, मग 1,00,000 वजा 90,000 उत्तर या ठिकाणी येणार 10,000 रुपये. मग हे जे काही 10,000 हे हा ॲक्च्युअल तोटा आहे. म्हणून या ठिकाणी या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट होता. पहिला इफेक्ट गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ॲक्सिडेंट, लॉस बाय थिफ्ट, लॉस बाय ॲक्सिडेंट काही जरी असलं तरी पहिला इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार. ग्रॉस अमाऊंट जेवढं नुकसान झालं तेवढी ग्रॉस अमाऊंट या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार. का तर निगडीत अकाउंट आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार. दॅन आफ्टर
सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येणार, कारण आपल्याला भरपाई मिळते मालाची पैशाच्या स्वरूपात. क्लेम अमाऊंट, मग 1,00,000 रुपयाचे आपण इन्शुरन्स उतरवला, 90,000 भरपाई मिळाली, मग ते आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेणार. दॅन आफ्टर सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला अमाऊंट ऑफ लॉस. 1,00,000चा इन्शुरन्स उतरवला आपण, ग्रॉस अमाऊंट जी काही 1,00,000चा माल जळाला, ग्रॉस अमाऊंट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. जेवढी भरपाई मिळाली 90,000 रुपये बॅलन्स शीटच्या ॲसेटला, आणि उरलेला जो काही 10,000 तोटा आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आहे. तर ह्या अशा पद्धतीने ही ॲडजस्टमेंट आपल्याला समजून घेता येईल. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे अनइन्श्युअर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ॲक्सिडेंट ऑर थेफ्ट. मग या ठिकाणी विमानं उतरवलेला माल जो आहे तो आगीमध्ये भस्मसात झाला किंवा ॲक्सिडेंटमध्ये खराब झाला किंवा त्याचं नुकसान त्या ठिकाणी झालं. मग या ठिकाणी अशा वेळेस काय करावं लागतं मित्रांनो, पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, बिकॉज टोटली लॉस आहे, आपण त्याचा इन्शुरन्स उतरवलेलाच नाही म्हणून तो आपला लॉस झाला, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या ठिकाणी दुसरा इफेक्ट या ठिकाणी येतो, शो क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. कारण का तर सगळ्या मालाचं नुकसान झालं म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण पहिला इफेक्ट घेतो. दुसरा इफेक्ट त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर गुड्स स्टोलन म्हटलं की माल चोरीला गेला, पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. या ठिकाणी बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड आणि ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड सांगितली, आणि दुसरा इफेक्ट क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट हा दुसरा इफेक्ट या ठिकाणी झाला. ही ॲडजस्टमेंट त्या पद्धतीने पाहता येईल. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. स्टुडंट्स, ज्यावेळेस आपण माल हा फुकट वाटतो, फ्री सॅम्पल म्हणून वाटत असतो, तर तो कशासाठी वाटतो? आपल्या मालाची जाहिरात व्हावी यासाठी आपण गुड्स फ्री सॅम्पल म्हणून वाटत असतो. मग जरी फ्री सॅम्पल वापरला तरी उत्पादनाशी संबंधित ट्रेडिंग अकाउंट आहे म्हणून पहिला इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेत असतो. मग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. आणि मग क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी आपल्या क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंटला म्हटलं. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. ज्यावेळेस माल आपण फुकट वाटतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस म्हणून घेत असतो, कारण तो आपण जाहिरातीवर केलेला खर्च. म्हणून गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल म्हटलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲडव्हर्टाइजमेंट आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. ही ॲडजस्टमेंट अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासता येईल. त्याच्यानंतर आहे गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. ज्यावेळेस एखादा पार्टनर खाजगी वापराकरता माल काढून घेतो, अशा वेळेस ॲडजस्टमेंट कशा पद्धतीनं सोडवता येईल, तर त्या ठिकाणी पहिला इफेक्ट विद्यार्थ्यांनो, शो ऑन द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट डिडक्ट फ्रॉम परचेस. मग या ठिकाणी ज्यावेळेस एखादा पार्टनर गुड्स हा माल हा त्या ठिकाणी काढून घेत असतो, गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज, ज्यावेळेस पार्टनर खाजगी वापराकरता माल काढून घेतो त्यावेळेस पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला जातो किंवा डिडक्ट फ्रॉम परचेस अकाउंट किंवा परचेस अकाउंटमधून लेस केला जातो, कारण आपण खरेदी केलेली जी असते त्याच्यातून माल हा काढून घेतला जातो. तर इन जनरल गुड्स टेकन ओव्हर जर केलं खाजगी वापरासाठी तर इन जनरल आपण कॉमनली ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण त्या ठिकाणी घेत असतो. आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट जर काढलेलं असेल तर त्या ठिकाणी त्याच्या डेबिट साईडला घेत असतो, किंवा
जर कॅपिटल अकाउंट आपण लायबिलिटी घेतलं असेल तर लायबिलिटीमधून लेस करत असतो. मग त्याही ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीने ती ॲडजस्टमेंट कॅरी करता येते. दॅन आफ्टर अनरेकॉर्डेड परचेस. अनरेकॉर्डेड परचेस हाही एक भाग महत्त्वाचा आहे. अनरेकॉर्डेड परचेस म्हणजे न नोंदवलेली खरेदी. आपण बऱ्याच वेळेस काय करतो की वस्तूच्या मालाची खरेदी करत असतो, परंतु आपल्या जर्नल बुकमध्ये, प्रायमरी बुकमध्ये त्याची नोंद करत नाही, पण ती नोंद आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते. मग न नोंदवलेली खरेदी आपण ज्याला म्हणतो, पहिला इफेक्ट आपण घेत असतो ॲड परचेस ऑन डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण टू परचेसेस म्हणत असतो, त्याच्यामध्ये ॲड म्हणायचं आणि ॲड म्हणून काय म्हणायचं, अनरेकॉर्डेड परचेस. मग आपण माल कुणाकडून खरेदी करतो, अवर क्रेडिटर्स. म्हणून या ठिकाणी ॲड क्रेडिटर्स ऑन द लायबिलिटी साईड बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपण क्रेडिटर्समध्ये ॲड अनरेकॉर्डेड परचेस या ठिकाणी म्हणायचं. मग लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, अनरेकॉर्डेड परचेस कसे करायचे, परचेसमध्ये ॲड आणि क्रेडिटर्समध्ये ॲड. ही ॲडजस्टमेंट त्या पद्धतीनं आपल्याला कॅरी करायची असते. त्याच पद्धतीनं पुढचं आहे अनरेकॉर्डेड सेल्स. आपण ज्यावेळेस माल विक्री करतो, विक्री करत असताना माल विक्री केल्यानंतर आपल्याकडून काही कारणास्तव नोंद करायची राहून जाते, रेकॉर्ड करण्याचं राहून जातं. मग ते रेकॉर्ड करायचं असल्यावर मग आपल्याला काय करावं लागतं, मग सेल्समध्ये आपल्याला ती, समजा आपण विक्री लिहायची विसरून गेलो, नंतर आपण भविष्यामध्ये ती लिहिणार आहोत, मग अशा वेळेस काय करायचं, सेल्समध्ये त्या ठिकाणी ॲड. मग या ठिकाणी सेल्समध्ये ॲड ऑन क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स असतात, त्याच्यामध्ये आपण ते ॲड करायचे असते. आणि दुसरा इफेक्ट, मग आपण विक्री कुणाला करतो, आपल्या डेटर्सला विक्री करत असतो, आपल्या कस्टमरला विक्री करत असतो. म्हणून ॲड टू डेटर्स ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेटला डेटर्समध्ये ॲड. मग अनरेकॉर्डेड सेल कुठं कुठं घ्यायचे, सेल्समध्ये ॲड आणि डेटर्समध्ये ॲड. अशा पद्धतीने हे ॲडजस्टमेंट आपल्याला कॅरी करायचे आहे. पुढं आहे कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. मग जो काही भांडवलावरचा खर्च आहे, इन्क्लुडेड इन रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. मग भांडवली खर्च हा रिव्हेन्यू महसुली खर्चामध्ये ज्यावेळेस समाविष्ट होतो, त्यावेळेस आपल्याला काय करायचं असते, डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर रिव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑन डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ज्या पद्धतीनं आपण रिव्हेन्यू एक्सपेन्सेस करत असतो, त्या रिव्हेन्यू एक्सपेन्सेसमध्ये डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण जे रिव्हेन्यू एक्सपेन्सेस करत असतो, त्याच्यातून ते वजा करायचे असतात, डिडक्ट करायचे असतात. मग या ठिकाणी आपण त्या पद्धतीने ते डिडक्ट करत असतो. आणि दॅन आफ्टर ॲड द पर्टिक्युलर ॲसेट इन बॅलन्स शीट ऑफ ॲसेट साईड. आणि ॲसेट साईडला ते त्या ठिकाणी ॲड करायचे असतात. काही काही खर्च समाविष्ट झालेले असतात. कॅपिटल एक्सपेंडिचर, मग त्या ठिकाणी बिल्डिंगवरचा खर्च, एक्सपेन्सेस, बिल्डिंग एक्सपेन्सेसवरचा खर्च जो आहे तो विशिष्ट रिव्हेन्यू एक्सपेन्सेसमध्ये ॲड, रिपेअर्समध्ये ॲड झालेला असतो. मग तो वजा करून पुन्हा आपण ॲसेटला घ्यायचा असतो. म्हणजे जे काही इन्क्लुडेड एक्सपेन्सेस असतात ते एक्सपेन्सेसमधून डिडक्ट करून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यायचे असतात. दॅन आफ्टर स्टुडंट सेकंड आहे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर. जर महसुली खर्च हे भांडवली खर्चामध्ये जर ॲड झालेले असतील तर काय करावं लागेल, ॲड द पर्टिक्युलर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. मग रिव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये ते ॲड करावे लागतात, जे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला त्या ठिकाणी घेतलेले असतात, त्याच्यामध्ये ते ॲड करावे लागतात. आणि दुसरा इफेक्ट हा डिडक्ट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ॲसेट इन बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेटमध्ये जे खर्च केलेले असतात ते बॅलन्स शीटच्या ॲसेटमधून वजा करून ते त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एक्सपेंडिचरमध्ये ॲड करावे लागतात. त्याच्यानंतर पुढं आहे बिल्स रिसिवेबल डिश ऑनर बिल. मग बिल्स रिसिवेबल डिश ऑनर बिल म्हणजे काय, की ज्यावेळेस आपल्याला बिल मिळायचं असतं किंवा बिल मिळणारं असतं त्याचा बिलाचा अनादर होतो, डिश ऑनर बिल डिश ऑनर होतं. अशा वेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ॲड अमाऊंट ऑफ बिल डिश ऑनर सनरी डेटर्समध्ये ते डिश ऑनर बिल ॲड करायचं बॅलन्स शीटच्या
ॲसेट साईडला आणि दुसरा इफेक्ट त्याच ठिकाणी डिडक्ट अमाऊंट ऑफ बिल्स डिसऑनर इन बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचे आणि डेटर्समध्ये ॲड करायचे. बिल्स रिसिवेबलमधून लेस आणि डेटर्समधून ॲड करायचे. कोण? तर त्या ठिकाणी बिल्स रिसिवेबल डिसऑनर बिल. तसंच आहे बिल्स पेबल डिसऑनर बिल. ज्यावेळेस आपल्याला बिल द्यावायचं आहे त्याचा अनादर होत असतो त्यावेळेस ॲड अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर क्रेडिटर्समध्ये डिसऑनर बिल हे त्या ठिकाणी ॲड करायचे असतात आणि दुसरा इफेक्ट बिल्स पेबलमधून ते लेस करायचे असतात. बिल्स पेबल डिसऑनर बिल हे क्रेडिटर्समध्ये ॲड करायचे असतात आणि बिल्स पेबलमधून ते लेस करायचे असतात. या पद्धतीने आपल्याला ॲडजस्टमेंट घेता येईल. पुढची आहे डेफर्ड एक्सपेन्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 इयर्स. जाहिरातीवर आपण 5 वर्षासाठी खर्च केलेला आहे इज कॉल्ड डेफर्ड एक्सपेन्सेस आपण म्हणत असतो. मग तो काय करायचा की ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस रिलेटेड टू करंट इयर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. चालू वर्षाशी संबंधित जो खर्च असतो जाहिरातीचा तो त्याच वर्षी केला जातो. म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस रिलेटेड करंट इयर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. चालू वर्षीचा जो काही ॲडव्हर्टाइजमेंट खर्च आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा. दॅन आफ्टर रिमेनिंग अमाऊंट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इन शोन ऑन ॲसेट साईड. उरलेली जी काही अमाऊंट आहे ती ॲसेट साईडला घ्यायची असते बॅलन्स शीटला. त्या ठिकाणी प्रिपेड ॲडव्हर्टाइजमेंट. मग या ठिकाणी कसं आलेलं असतं की ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 4 or 5 year @5,000. मग ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 5 year @5,000. 5 वर्षासाठी 5,000 रुपये आपण जाहिरातीवर खर्च केला तर एका वर्षासाठी फॉर 1 year 1,000. मग चालू आर्थिक वर्षाला 1,000 येणार. मग या ठिकाणी 5,000 लेस 1,000 इज इक्वल टू 4,000. याला म्हणायचं प्रीपेड. आणि दॅन हे जे काही 4,000 असतात हे प्रीपेड हे कुठे घ्यायचे ॲसेट साईडला. ओके. मग अशा पद्धतीने या आपल्याला ॲडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो बघता येतील. बाकीचे ॲडजस्टमेंट आपण पुढच्या उदाहरणामध्ये बघणार आहोत किंवा पुढच्या सेशनमध्ये आपण बाकीचे ॲडजस्टमेंट बघणार आहोत. धन्यवाद.